नमस्कार, मी रोहिदास सांगळे. मी सौ सुनीता सांगळे. माझं मूळ गाव सिद्धटेक आहे आणि आता सध्या हडपसरला राहतो. 39 वर्ष क्रिकेट विभागात सर्व्हिस झाली आणि रिटायर होऊन आता सीए फर्म मी इस्टॅब्लिश केलेली आहे. माझ्याकडे 2 सीए आहे, 2 वकील आहे आणि असा ग्रामीण भागातला 31 जणांचा स्टाफ आहे. ज्या परिस्थितीत आपण 70-71च्या दरम्यान होतो त्याच परिस्थिती आज शिक्षणाने मुलांची वाढलेली आहे, परंतु नोकरी आर्थिक हा भार त्यांना सहन होत नाही. तर अशी साधारण 20 मुलं माझ्या फर्ममध्ये काम करतात की जेणेकरून तुम्ही करा आणि तुम्ही खा, अशा प्रकारे माझं सध्या जीवन चाललेलं आहे. धन्यवाद. मी सोनवणे. मागच्या गेट टुगेदरलाच मी सांगितलं होतं की आपल्या ग्रुपमध्ये 2 सोनवणे तर नेहमी गडबड होते, त्यामुळे कॉलेज पासून हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला सोनवणे नावाने न ओळखता इनिशियलनीच ओळखतात, EMS आणि आमचे बंधू PN. तर नमस्कार. आपल्या बरोबरच्या सर्व मुलं सर्व मुली यांचं या कार्यक्रमाला स्वागत आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, एवढंच मी सांगतोय की आपल्या गेट टुगेदरला इथं येण्यामुळे जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा घेऊन सगळ्यांनी जावं. कारण आपण आपल्या शहरात राहत असताना शेजारच्याशी पण नीट बोलत नाही, सोसायटीत बोलत नाही, आपले मित्र पण आपल्या गावात राहतात त्यांच्याशी पण आपण कधी संपर्क ठेवत नाही. परंतु निदान या निमित्ताने तरी आपण एकत्र येतो, एकमेकाशी भेटतो, नवीन जुन्या आठवणीला उजाळा मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. तर ही ऊर्जा घेऊन जाण्यासाठी तरी आपण दरवर्षी जे आयोजित केलं जाईल गेट टुगेदर त्याला सर्वांनी यावं, सहकार्य करावं. धन्यवाद. ओके. मी तानाजी गावडे फलटण. मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन दापोलीला केलं. आणि एक व्हेरी सॅड न्यूज, कालच आमचे मित्र दापोलीचे शिरीष भोईटे आपल्या विद्यापीठात त्यांनी सर्व्हिस केली, ते काल गेले. आज त्यांचं क्रांतिविधी होता, जायचं होतं पण आपल्या ह्याच्यामुळे जाता आलं नाही. आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांची तर्फे अर्पण करतो. शिक्षण झाल्यानंतर मी डिपार्टमेंटला म्हणजे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला काही वर्ष सर्व्हिस केली आणि त्यानंतर मी ज्युनियर कॉलेजवर लेक्चर म्हणून काम केलं. 2017 साली रिटायर झालो. तत्पूर्वी कॉलेजचा एक किस्सा, शिवाजी फुलसुंदर, नारायण काळे, नंदू भराटे, सावता टिळेकर आम्ही असायचो बरोबर. त्याला मी गावडोजी जो बेळगावचा, तर त्याला आता त्या फुलसुंदर साहेबांना मी विचारलं की खून आहे का तुमच्याकडे, आपण झोंबाझोंबी करायचो वगैरे. तर माझ्याकडून चुकून त्यांच्या ह्याला नग लागलं होतं इथं आणि ते नग त्याला म्हणलं आता ते आहे का तसं अजून, तर त्यांच्या लक्षात गेलं पण मी म्हणल्यावर आठवलं पण ते खून गेलेले आहे. आणि मला अशी प्रकाशने सांगितलं की कॉपी कसा करायचा. आता मी कॉपी कशी करायची तो सांगतो की एक्सपर्ट आमच्यात जो होता नारायण काळे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्याचा इतका एक्सपर्ट मला, मी तुमची किती जरी असलं ना तुम्ही तरी त्याचा एक्सपर्ट मला कोणाचं वाटायचं नाही की तो एक्सपर्ट. आता ज्याचा लांब तर नाही तर त्याची मायापासून 3-4 रो पलीकडं. मग आता कसं करायचं, ऑब्जेक्टिव्ह कसं हे करायचं, तर इकडून विचारायचं पहिल्या प्रश्नाला दुसरा आकडा. माझा तिथं समजा येलो आहे, येलो शब्द भरायचा आहे, तर तिथं तो बेंचवर YE असं स्पेलिंग काढायचा आणि ते बघून आम्ही कॉपी करायचो. इतक्या कॉपीचे तंत्र त्या काळात आपण डेव्हलप केलं होतं. हे तंत्र मी शिक्षण झाल्यानंतर मात्र ते चालून दिलं नाही. हे माझ्या मिसेस, आम्हाला 2 मुलं आहेत आणि माझी सून के देशमुख साहेबांना एक रक्षा शिंदे, ते माझ्या मुला ते MSc ऍग्री दोन्ही तिने तर PhD केली माझ्या सुनेनी आणि ते सध्या SO कोल्हापूर त्या ठिकाणी आहे. एक मुलगा पॅडियाट्रिक फ्रंटल प्रॅक्टिस करतो. माझ्या मिसेस आता त्यांची तब्येत जी आहे त्यावरून त्या सांगतील ते त्यांचं आयुर्वेदाचं काय म्हणतोय. तुम्ही निसर्गाच्या साधण्यात आलात, पण मी तर नुसत्या निसर्गाच्या साधण्यात राहून 30 वर्ष आयुर्वेदिक औषध नाही, क्रीम नाही, मलम नाही, काहीच नाही. आणि आता एका भैयांनी सांगितलं त्या काळीचं इंजिनियरनी काळीचा गोटा केलाय, त्या म्हणजे व्यक्तीला मी भेटली, माझं गाव गोकळी, तिथे ते आलते. मी स्वादिष्ट प्रदर्शन त्यात व्याख्यान करते. म्हणजे मी नॅचरल आणि नैसर्गिक लोकांना महत्व देते. काय आजार झालं काय दुखलं तर मी नॅचरल थेरपीने बरोबर करते. पण मी 30 वर्ष कुठलंही औषध, मी मला डेंगू झाला तर मी गुळवेच्या पानाने बरा केला, ते पण सगळं घरातलं काम करून. मी एवढंच सांगते.
नमस्कार. मी अनिल गायकवाड, माझी पत्नी सौ कमल गायकवाड. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठातनं प्राध्यापक म्हणून 5 वर्षापूर्वी रिटायर झालो आणि सध्या नारायणगाव या ठिकाणी मी राहतो. तिथं घर बांधलंय आणि पुण्यामध्ये पण राहतो. मी दोन्ही ठिकाणी राहतो. तसं सांगण्यासारखा किस्सा काही नाही, पण एक सहज आठवण करून सांगतो मी त्या कॉलेजची. आम्ही कॉलेजचा जर विचार केला तर जवळजवळ जुन्नर, आंबेगाव आणि खेड त्याचे त्या जुन्नर तालुक्यातले जास्तीत जास्त मुलं ऍग्रिकल्चर कॉलेजला नेहमी असायची त्यावेळेस. कारण नारायणगावला ऍग्रिकल्चर बेसिक स्कूल होतं, त्यामुळे मॅक्झिमम मुलं नारायणगावची असायची. तर आमची नारायणगावची खासियत, नारायणगाव जुन्नर आंबेगावची म्हणजे जुन्नर आंबेगाव आणि खेडची खासियत अशी होती की जवळजवळ सगळ्यांचा घरून डबा यायचा. तर इथे ढवळे आहे, सकाराम आहे, तर आमचे डबे यायचे आणि क्लास सुटल्यानंतर आम्ही 12 वाजता डबे आणायला जायचो. त्यावेळेस 12 वाजता सुटायचं. हा, एसटी डबे यायचे सगळ्यांचे आणि आम्ही 10-10, 12-12, 15-15 एकाच वेळेस असले डबे आणायला जायचो. जाताना लोक डबे, येताना बदले डबे. तर लोक आमचे कसे वेगळे डबे पाहिजे, कुतळणे पाहिजे. आणि कॉलेजमध्ये आमचे सहकारी आम्हाला म्हणायचे डबेवाली गँग म्हणून आम्हाला ओळखायचे सगळे, डबेवाली गँग. आणि विशेष म्हणजे आमचे डबे गावावर येत असल्यामुळे त्यांना आमचा एक प्रकारचा हेवा वाटायचा. आमच्या डब्यात तेच जेवायचे बऱ्याच वेळेस. मित्रच आमच्या डब्यात जेवायचे आणि कधी कधी फिशला मग ते आम्हाला बोलवायचे. रविवारी फिश असायची, तर रविवारी फिशला मग ते आम्हाला बोलवायचे. अशा प्रकारची एक डबेवाली गँग म्हणून ही आमची त्या ठिकाणची एक चांगली अशी ओळख होती अशी. धन्यवाद. तर मला कॉलेजला सगळे वाटतात. कसं तर मी पेपर रिडिंगचं सगळं आपलं ते छायागीत ऐकायचं म्हणजे आपल्या सगळ्या टोळ्याला व्हायच्या लगेच पाठापाठ संध्याकाळी बद्दल बुधवारी. त्याच्यामुळे भोले सगळ्यांना माहिती. आणि प्रवासाबद्दल सगळ्यांच्या अडचणी आहेत, त्याच माझ्या ते वेळ सांगत नाही. तर विषय कॉलेज सुटल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी आधी सुरुवातीला केली की कारण कुठून अर्ज काढायला, कुठं कशाला आपल्याला पैसे लागायचे ते त्याच्यातून विद्यापीठात केली. मार्केटिंग रेल्वेमध्ये केली. नंतर विद्यापीठात जाऊन विद्यापीठात डिपार्टमेंटला प्रवास झाला. आणि असं म्हणजे आता मी थोडक्यात सांगतो. म्हणजे माझा आता मुलगा आहे, तो याच्यामध्ये बजाज झाला आहे, मॅनेजर म्हणून आहे इन्शुरन्स कंपनी. सगळं अगदी व्यवस्थित चाललंय. गावाकडे जास्त राहतो मी, 70% गावाकडेच असतो आता. आणि पुण्यात मुलाकडे आले की मुलाकडे थांबतो. पण गावाकडच्या हवामान थोडंसं वातावरणात आता पुण्याचे लोक शेजार वाटायला लागले, त्यामुळे तिकडे जमतो. तिकडे गावाकडे ओळखीचे लोक आहेत आणि आता माणसाच्या आपल्या सध्या ह्या वयामध्ये जास्त गरज आहे. इकडचे जुने लोक भेटतात, कोणाची पण नातू नंतर ते नंतरच्या काळात जी आली ती आता माहिती व्हायला लागेल. गावात आपलं गाव करमूक नाही, त्याच्यामुळे वेळच असतो आपल्या काळात आपल्या ध्वनी पण असं सगळ्यांनी आपण एक गेट जगाने आपण सगळे त्याच्यात सहभागी व्हावं. यापुढे संख्यांची वाढ आहे अशी इच्छा करतो. सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणून बाकी काय. तर मी आबासाहेब साबळे आणि माझ्या सौ सुरेखा साबळे, त्यांचं अभिनंदन करा सगळेजण. मागच्या वेळेस त्या पहिले आल्या तो सेट अजून ओपन केला का नाही विचारायचं. सेट ओपन केलेलं नाही अजून, या सगळ्यांना आमंत्रण आहे. तर माझं नाव आबासाहेब साबळे. मी प्रत्येक वेळेस हजर असतो, त्यामुळे मी माझं काही सांगणार नाही, परंतु मी एक किस्सा सांगेन आणि विसरून जाईल म्हणून अगोदर सांगतो. रंगी बेरंगी पाखरं गोड गातात भजन, रंगी बेरंगी पाखरं गोड गातात भजन, उभी झाडं बांधावर संत सज्जन होऊन. या वातावरणात लांबुरेने आपल्याला इथं घेऊन आले आणि पुण्यामध्ये मगाशी सांगितलं की 100 आणि 110 सव्वाशे काही उपयोग नाही पुणेवाल्यांचा. साधं आपल्याला गेट टुगेदर अटेंड करू शकत नाही, त्यामुळं गोरखचं विशेष अभिनंदन. असो, एक मला थोडंसं मी 2 मिनिटं मी जास्त घेणार आहे, त्याच्याबद्दल माफ करा. लक्ष्मण सुरशेठ हा समोर मला दिसला, त्यामुळं तो माझा रूममेट पहिल्या वर्षाचा. 2 मजली 2 कॉट लोखंडी असायची आणि माझे मित्र दुसरे
तिघे जण म्हणजे एक देशमुख आणि एक विठ्ठल साबळे आणि हा लक्ष्मण जोशी असे आम्ही 4 जण 2 क्वार्टर आम्ही आमचा संसार तर झालं काय आमचा जो विठ्ठल साबळे होता बऱ्याच लोकांनी मला विचारलं की बाबा विठ्ठल साबळे कुठे आहे विठ्ठल साबळे कुठे आहे तर त्याचा किस्सा मला सांगायचा होता तर झालं काय विठ्ठल साबळेचं लग्न 10वी मध्ये झालं तो हुशार होता वर्गात खूप तर त्या विठ्ठल साबळेचं लग्न 10वी मध्ये झालेलं होतं आणि त्याची सासरवाडी होती दौंडमध्ये वडगाव तांगडी अशी काहीतरी वाडी आहे तर त्या वाडीमध्ये त्याचं लग्न झालं लग्न कसं झालं त्याचा किस्सा सांगतो ते नंतर तो विठ्ठल साबळे कसा होता ते सांगतो माझा क्लासमेट म्हणजे आमचा मित्र होता तर झालं काय आम्ही 10वीत परीक्षा झाल्या आणि तो मामाच्या गावी म्हणजे वडगाव तांदळीला त्याच्या मामाकडे आला महिनाभर सुट्टीसाठी मग मामा चतुर होता चाप्टर होता आणि मग तो तिथं आला तो हुशार होता नोकरी याला 100% लागणार हे मामाने घेतलं मामाला 2 एक पोरगण एक पोरगी आणि त्या पोराचं लग्न त्यांनी मामाच्या अगोदरच ठरवलं होतं तारीख घेणं आल्यानंतर सांगितली आणि 8 दिवसानंतर लग्न त्या पोराचं ठरवलं आणि मग एका रात्री गावातली चांडाळ चौकडी पोलीस पाटील आजी माजी सरपंच ही चांडाळ चौकडी गोळा केली आणि त्याला मध्ये बसवलं आणि 8 दिवसावर लग्न आणि मग त्याला म्हटलं पाहुणा त्याची मुलाखत घ्यायला सुरुवात केली त्या मामाच्या म्हणजे शकुनी मामा होता तो वय 10वीला म्हणल्यानंतर समजून घ्या की मुलगी लहानच असावी मग मुलगी लहान म्हणल्या त्या मामाच्या डोक्यात शकुनी मामाचं कारस्थान शिरलं आणि त्यांनी काय केलं मध्ये बसवलं असा काय आणि मग मध्ये बसून त्यांनी पोलीस पाटील एक विचारतोय सरपंच एक विचारतोय ते गावातलं ते शहराचं काहीतरी विचारतोय पाहुणे तुम्ही कुठले मग म्हणजे तुम्हाला मार्क किती पडले चांगली मार्क पडली तुम्हाला नोकरीचा काही प्रश्न नाही मग आता आई वडील आहेत मला गावाकडं मग आता काय ना पुढे शिकायचं कसं करणार नाही शिकणार की म्हणलं माझे आई वडील शिकवणार सगळं स्कॉलरशिप मागत होतो तो हुशार आणि मग एकत्रित बसवल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की मामाची मुलगी तुम्हाला ओळखते ना हो ओळखते तुम्हाला मग कशी काय वाटते तुम्हाला तर त्याने सांगितलं की हा चांगली आहे की चालेल मग करायचं का म्हटल्यानंतर मग हा सुरेश हसायला माया नैसर्गिक किस्सा आणि मग करायचं की मला करायचं की मला आणि मग मामाची मुलगी नाही म्हणला मी आई बापाला विचारल्याशिवाय लग्न करतो आता मग आई बाप आता लग्न परत हळूहळू 2-4 दिवसावर आलं की त्यांनी एकत्रित बैठक घेतली आणि आई बापाला निरोप नाही काय नाही आई वडिलांना त्यांनी काय केलं आता केली नाही म्हणून काय पाठवायचा निरोप कसा पाठवायचा त्याकडे त्याला पाठवून घेतलं आई वडील येतील उद्या परवा दिवशी तो ह्याला म्हणजे मुलगी पसंत आहे तुम्हाला काय म्हणजे काय खोट असेल तर सांगा मला पाहुणा तुम्ही काय घाबरू नका म्हणजे आम्ही आहे की तुमच्या पाठीची म्हणजे नाही काय नाही मुलगी पसंत आहे पण मुलगी पसंत आहे मग हे लग्न हे तर पोराचं आता मेहनत तुमचं करायचं चाललंय बघा डबल खर्च कशाला तोच खर्च आम्ही तुमच्या शिक्षणाला देतो पाहुणं तुम्ही आपलं मग तयार व्हा नाही म्हणलं मी काय लग्न करत नसतो काय नाही माझ्या आईबाप येऊ द्या त्यांचा विचार घेतो काय अहो आईबाप तर बोलून घेतो म्हणले ते लग्नात त्यांनी परत एकदा आली आणि ती उद्या लग्न आहे म्हणलेला ह्याला उचलला त्या पाटावर बसवला हळद आता हा जो किस्सा आहे तो तुम्हाला मजेशीर वाटेल पण त्याच्या आयुष्याची काय म्हणते त्याला त्रेधा तिरपीट झाली पुढं कशी हे थोडक्यात मला सांगायचं तुम्हाला पुढं हा कॉलेजला आम्ही तुम्हाला सांगितलं की 3ऱ्या नंबरच्या लाईनला आम्ही बऱ्याचमध्ये आम्ही अभ्यास करायचो खेडेगावातून आलेलो तसं कसं पास व्हायचं ही चिंता लागली इंग्लिश मिडियम आणि मग त्याचं काय व्हायचं हे जवळ ते गाव व्हायचं बायको तिथं आणि मग हा शुक्रवारी चुळबुळ करायला लागायचा उद्या सुट्टी म्हणजे ह्याला वेळ लागायचे कुठं त्या सासरवाडीला जायचे आणि ते आई वडील तोंडावर मारून घ्यायला ते लग्नातला किस्सा तो वेगळाच झाला आणि मग हा अभ्यास करायचा शनिवार हा दांड्या मारायला लागला शनिवार दांडे मारायचा आणि शुक्रवारी संध्याकाळी गायब व्हायचा आणि मग अशा तऱ्हेनं 2 महिने गेले 4 महिने गेले आम्ही कसं तरी काठावर तास व्हायला लागलो लक्ष्मणला माहिती आणि मग त्याचा काय झालं तो सबस्टेशन फेल झाला फेल झाल्यानंतर मग साऱ्या वगैरे फिरायला लागला त्यानंतर त्यानं बेकार म्हणून पुण्यातच आपलं काय नको ते धंदे करायला त्यानंतर मग टेल्कोमध्ये कसं तरी हातापाया पडून त्याला नोकरी लागली टेल्कोमध्ये गेल्यानंतर हा वीरेंद्र होता त्याला परमनंट लोकांनी संपर्क केला होता टेल्कोमध्ये तर हा काय केला गेटवर चढून ह्यानं मी भाषण दिलं
दिलं सगळं. ही टेम्पररी ही 4 महिने लागले ना म्हणजे ह्याला काढून टाक. त्याला काढून टाक. आणि काढून टाकल्यानंतर अजून 1-2-3 महिने गेल्यानंतर ह्यानं काय केलं तुम्हाला सांगतो, एक हारणाचं कातळ गोळा केलं, मिळवलं आणि एक वाघाचं कातळ मिळवलं आणि स्लम एरियामध्ये झाडाखाली जाऊन तुझ्या त्याचं सामान जाऊन हा ओम नमः शिवाय आणि हे असं करता करता तिथं त्या एरियातल्या बायका सांगायला लागतात की याही लागल्या तिथं बसलेल्या ती नाही ते प्रॉब्लेम त्याला सांगायला हा उत्तर द्यायला काय म्हणते तरावट झाला आणि मग तो असा किस्से सांगायला लागला की मग गाण लागायला आणि मग त्याला ते 11 रुपये ठेवला, पुन्हा 101 रुपये ठेवला, पुन्हा 501 रुपये ठेवला आणि हा बाळा त्याला संसार चालत झाला. त्यानंतर काही लोकांनी काहीतरी प्रॉब्लेम झाले तर तिथून तो पळाल्यानंतर मग तो बोरचं पाणी फिरीचं पाणी दाखवायला आणि दाखवता फिरी घेत त्यानं अशी एक योजना काढली आपल्याला बेजागिरी आता पण त्याने सांगितलं की बोरला जर पाणी नाही लागलं तर पैसे मी देणार, बरं सगळा खर्च मला. अशी स्कीम काढली ते बोरचा खर्च त्यांचा, बोरचा जेवढा बोरला खर्च होईल ना तेवढा मी देतो, पण तुम्ही म्हणजे त्याला प्रचार कसा केला त्यांचा. त्यानंतर त्यांना 2 गाड्या घेतल्या, काय बोरच्या 2 गाड्या मिळवल्या, कशा मिळवल्या काय नाही त्याची नाही. आता दुसऱ्या किस्सा ह्याच्यात जास्त वेळ जाईल म्हणून मी सांगतो. त्यानंतर एक दिवशी तो आम्ही नोकरीला लागलो. त्यानंतर एकदा किस्सा काय झाला, ढोबळे सर पालकमंत्री होते अगोदर, त्यांना अगोदर त्याच्यापूर्वी आमदार होते आणि आम्हाला दोघांना मी तेवढं होतो ढोबळे सर म्हणजे काय मला नोकरीलाच होतो. आणि मग ढोबळे सर पहिल्यांदा आमदार झाले, दुसऱ्यांदा आमदाराच्या वेळेस हा येणं काय झालं, आलं 2 गाड्या घेऊन माझ्याकडे आणि घरासमोर गाड्या थांबवल्या आणि हे तू म्हटला दोन्ही गाड्यांना डिझेल फुल करून दे आणि 5,000 रुपये दे त्या काळात. आणि म्हणला मी आता फॉर्म भरलाय म्हणला आणि आता तू सगळा प्रचाराचा खर्च तू एवढं तर दे म्हणला, बाकीचे 4 दिवसांनी बघू. आणि मग ते गेलं ना की संध्याकाळी कुठं जागा बसलं माहित नाही. मी प्रचार करता करता ते ढोबळे सरला कळलं की ढोबळे सरनी माझ्याकडे माणसं पाठवली, तू काय मदत केली आणि ह्याने फार माझा आकर्षण होतं. आणि मग ती ढोबळे सरची नाराजी ती पुन्हा त्यांनी त्यांच्या काय असेल ती म्हणजे असा हा आवडीतील साबळे होता. त्याच्या अनेक किस्से त्याला वेळ कमी पडेल मित्रांनो, त्यामुळे मी थोडंसं आटोपतो घेतो. एक हा किस्सा झाला. आता सध्या मी काय करतो तर मी काय झालं मला सांगायला हरकत नाही. हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे होत याचा सारथी, सापडे ना वाट ज्यांना होत यांचा सोबती. थँक्यू सोबती. तर अशा तऱ्हेनं बहुजन विचार मंचमध्ये मी काय केलं, सेवानिवृत्तीच्या नंतर आम्ही 20-25 लोक एकत्रित झालो, सगळे सेवानिवृत्त एकत्रित केले आणि आम्ही महापुरुषांच्या जयंत्या फक्त साजऱ्या करायला. आणि महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करता करता झालं असं की बाबा आपण ह्याच्या पुढचे पाऊल टाकू, उद्या पुढचं पाऊल टाकू. मग त्यानंतर एक वाचनालय काढलं. वाचनालय काढल्यानंतर पुस्तक आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन पुस्तकं गोळा केली आणि एक वाचलं गोरगरीब मुलांसाठी म्हणून वाचनालय काढलं. सगळे ते मोफत आहे आणि तिथं मोफत आहे. त्यानंतर दुसरं एक संत कबीर बहुउद्देशीय फेडरेशन काढले, जिथं आज आम्ही 40वा बचत गट महिला आणि पुरुषांचा स्थापन केला. आता एक किस्सा सांगतो आणि त्याच्याकडे का बोललो आता डायरेक्ट जरा फास्ट घेतो मी बरं वेळ नको चालेल ना. तर हा हे जे महिला आणि पुरुषांचे 40चा गट स्थापन केला, 40%. आता झोपडपट्टी एरियामध्ये काय चालतं हे आम्ही डोळ्यांनी बघितलं. काय झालं, हे जे आपल्या भगिनी आपल्या सकाळी येतात ना धुणेबांधणी करायला, तर ते सकाळी तिला अडचण असल्यानंतर सकाळी 100 रुपये घेतल्यानंतर संध्याकाळी परत घेताना 110 रुपये द्यावी लागतात. ही आजची ही परिस्थिती आहे, नाही म्हणू नका. ही अगदी जाणीवपूर्वक बोलतो. आणि मग एक घटना अशी घडली आमच्या की तो फायनान्सवाल्याकडून 10,000 रुपये आमच्या एका भगिनीने घेतलेली होती झोपडपट्टी एरियामध्ये. आणि त्या भगिनीने 10,000 रुपये फेडताना तिथे हप्ते तटले म्हणून हे जे गुंडाळ पोरं असतात का नाही त्या फायनान्सवाल्यांनी पाठवली घरी आणि एकदा 2-3 वेळा त्या बाईला मुलाला मारहाण करून दिली. त्या मारहाणीच्या भीतीपोटी 4थ्या वेळी हे जे बँकेचे लोक बाहेर होते ना गल्लीत आले म्हणेपर्यंत त्या बाईने काय केलं, कोरडं आपलं पाण्याचा टिपाड असतो कोरडं, त्या टिपाडात बसली, वरनं घासून लावून घेतलं. तिथं त्या पोराला सांगितलं मी घरी नाही म्हणून सांग असं म्हणून त्या ती एक 15-20 मिनिटं अर्धा तास बसलेच ते लोक आणि ते गेले. बरं ठीक आहे आम्ही संध्याकाळी येतो. आणि तेवढंच काय झालं, ती
बाई आत गुदमरून मेली. आणि मग याचा परिणाम आम्ही जेव्हा तुम्हाला मागाशी सांगितलं की 20-25 लोक आम्ही सेवानिवृत्तीनंतर एकत्रित आलो, तर त्याला आपल्याला ह्यांच्यासाठी काय करता येईल. तर मला त्या गल्लीत गेलो आम्ही. 5,000 सावकार कोणी देत नाही, 10,000 कोणी देत नाही, मोबाईल कोणी उधार देत नाही, अशा महिला एकत्रित केल्या. असे काही पुरुष गट आम्ही स्थापन केले. सगळे सेवानिवृत्त म्हणजे सगळे पेन्शनवाले का, परंतु त्या महिलांसाठी आम्ही 5,000 नाही तुम्हाला 10,000 देतो, तुम्ही रेग्युलर तुम्ही बचत गटाचे हप्ते भरणार ना. हे ज्यावेळेस त्यांच्याकडून आम्ही वधवून घेतलं त्यावेळेस आज नव्यान अर्बन कोऑपरेटिव्ह बँक स्थापन केली. तुम्हाला मग जीवन सांगितलं वाचनालय स्थापन केलं. अकॅडमीमध्ये आम्ही मोफत क्लासेस घेतो विद्यार्थ्यांची. आणि आज आमची 27 मुलं गव्हर्नमेंट नोकरीला लागलीत. नॉट क्लास 1 क्लास 2, परंतु त्यांनी क्लास पुढे लागले, कोणतेशी लागले, रेल्वेत लागले आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला 27 मुलं आज त्या संस्थेमध्ये लागलेत. मी अध्यक्ष म्हणून गेली 7-8 वर्ष झालं काम करतो. आता हे जे वाचनालय चालले ते मोफत आहे, क्लासेस आमचे मोफत आहेत. त्यानंतर संत कबीर फेडरेशन चाललं, ते तुम्हाला महिलांची अवस्था म्हणजे सांगितली मी. 3,000 कुटुंब आम्ही आता एकत्रित जोडली गेली आहे त्याच्यामध्ये. आणि आज मगाशी तुम्हाला सांगितलं 5,000 ज्यांना कुणी उधार देत नव्हतं तिथं आज आम्ही 2 लाख रुपये आमच्या बँकेमार्फत आमच्या सभासदासाठी देतो. कुणीही मागू द्या त्यांना 2 लाख रुपये देतो. आणि सगळा कारभार हा रोख 10 रुपयाची नोट कुणी दाखवायची नाही, काही नाही. सगळा कारभार चेकनी आणि महिन्याला आमच्या मिटिंग होतात, फायली समोर ठेवल्या जातात, लोक येतात बघतात आणि कर्जाची मागणी करतात. तर हे अशा पद्धतीने थोडंसं सामाजिक काम चालू आहे मित्रांनो. तर मला वाटतं जर जास्त वेळ घेतला जेवण तयार आहे महिला मंडळांनी केलं तर बरोबर. अभिषेक कामकर साहेबांचा खूप खूप आभार. त्यांनी म्हणजे पाठपुरावा केल्यामुळे आलो. थोडासा डळमळीत होता पण तरी आलो. तर मी प्रमोद भोळे, मी म्हणजे BSc झाल्यानंतर MSc आणि PhD IRI ला केलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक मला आपले जे सर होते साळुंके साहेब सर इंटरव्ह्यूचे, तर त्यांचं मला विशेष म्हणजे आठवण होते की त्यावेळी जरी म्हणजे मार्क वगैरे चांगले होते तरी IRI ला जायचं वगैरे असं काही स्वप्न नव्हतं. तर मी परीक्षा झाल्यानंतर गावाकडे गेलो होतो आणि जेव्हा आलो सरांना भेटायला गेलो तर त्यांनी विचारलं की IRI चा फॉर्म भरलाय का. तर मी म्हटलं नाही, मी नाही भरला. तर ते म्हणे अरे 8च दिवस राहिले हे भरायला. आणि त्यावेळी पद्धत होती की फॉर्म आधी मागवायचा आणि तो भरून पाठवायचा. तर ते म्हणे की नाही तू काही कर आणि जाऊन तिथं फॉर्म भर. मग मी तिथे जाऊन प्रत्यक्ष फॉर्म भरला. तर आणि त्यांच्याचमुळे मग नंतर माझं सिलेक्शन झालं. MSc PhD तिथे केलं मी. नंतर नाबार्डमध्ये जी ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे तर तिथे मी म्हणजे वरिष्ठ पदावर पर्यंत देवाच्याच कृपेने मला जाता आलं. देशामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे सेवा देण्याचा योग आला. त्याच्यामध्ये भोपाळ, चंदीगड, लखनौ, मिझोराम या ठिकाणी पण माझं पोस्टिंग झालं होतं. आणि त्या दरम्यान म्हणजे देवाचीच कृपा की एक संत 98-97-98च्या दरम्यान जीवनामध्ये आले. आणि त्यावेळी थोडीशी अशी काय म्हणूया जिज्ञासा होती. पण ज्या पद्धतीचं आपण शिक्षण घेतलंय किंवा मागच्या 50 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं की हे सगळं खोतांड आहे, आपल्याकडे अंधश्रद्धा आहे, पण त्यावेळी ते असं म्हणजे लक्षात आलं की आपला जो हा धर्म आहे हिंदू धर्म आहे. थोडा क्षमा करा मी थोडं वेगळं बोलतोय पण मला मुख्य तसा धर्माच्या त्या दृष्टीने नाही सांगायचं. पण आपल्याला जर जीवनामध्ये आनंद प्राप्ती करायची असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. आता काही जणांनी निसर्गाचं उदाहरण सांगितलं तर ते त्याच्याशी म्हणजे रिलेटेडच आहे, आपल्या धर्माशी रिलेटेडच आहे. तर ते जीवनामध्ये आल्यानंतर जीवनाचा खरा अर्थ कळला की आपण हे बाकी सगळं व्यवहारिक मिळवलंय ती देवाची कृपाच होती. आणि अजून काहीतरी आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर आंतरिक समाधान, शांती याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण तरी जो मनावर संस्कार होते की हे सगळं अंधश्रद्धा आहे तर ते काही लगेच जात नव्हतं. मग त्यांच्या माध्यमातून कळलं की हे कसं पूर्ण शास्त्र आहे. फक्त एकच उदाहरण देतो
की आपण म्हणतो की म्हणजे सर्व संतांनी नामजप सांगितलाय की कलियुगामध्ये नामजप हे साधन आहे. पण असं जर आता आपण शिकलेल्या मुलांना सांगितलं तर ते म्हणतात की नामजपाने काय होणार आहे. पण जेव्हा या म्हणजे संतांनी सांगितलं की जी मॉडर्न आपली थिअरी आहे सिगमंड फ्रीडची, अंतर्मन बाह्यमन आणि कसे तुमचे अंतर्मनामध्ये परिणाम होतात आणि कसे तुमची वृत्ती बदलते, तुमची शरीर खूप कमी होतात, आनंद मिळतो, हे जेव्हा समजलं तेव्हा कळलं की हे परिपूर्ण शास्त्र आहे. आणि मी देवाच्या कृपेने रिटायर झाल्यापासून त्या संस्थेशी जोडलेलो आहे आणि तिथे आध्यात्मिक कार्य करत आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर भेटूया किंवा मी वैयक्तिक कॉन्टॅक्ट आहे. धन्यवाद. दरवर्षाला आम्ही येऊनी कौतुक तुमचे करू, आम्ही येऊनी कौतुक तुमचे करू. अहो प्रमोदजी हॅपी बर्थडे टू यू, अहो प्रमोदजी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. नमस्कार, मी जयंत देशमुख आणि माझ्याबरोबर माझ्या पत्नी गीता देशमुख इथं सहभागी झालेले आहेत. बीएससी ची पदवी घेतल्यानंतर पुढे एमएससी केलं मी आणि त्यानंतर काही काळ 1.5 वर्ष बँकेत नोकरी करून पुन्हा जवळपास 31 वर्ष कृषी विभागात नोकरी केली. आपल्या बॅचचा असा एक मोठा फायदा झाला की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा वेगवेगळ्या स्तरावर आपल्या बॅचमध्ये अनेक जण होते आणि मागच्या पुढच्या बॅचचे बरेच जण होते. तेव्हा नोकरी संपेपर्यंत कुठला असं नवखेपणा किंवा कुठला वेगळेपणा असं जाणवला नाही आणि आपल्या मित्रांची साथ संगत असल्यामुळे नोकरी निर्विघ्न पार पडली. कुठलीही चौकशी नाही, कुठलेही अर्धफाटे नाही, व्यवस्थित पेन्शन मिळते आहे. सध्याचं आयुष्य छान चाललेलं, आनंदात चाललेलं आहे. एक मुलगा आहे, तो एमडी मेडिसिन त्याने केलेला आहे. सुनबाईने डेंटिस्टमध्ये सुपर स्पेशालिटी केलेली आहे. त्या दोघांचं सगळं छान चाललेलं आहे, आमचंही छान चाललेलं आहे आणि सर्व मित्रमंडळींच्या सानिध्यामुळे सगळं आयुष्य खूप छान चाललेलं आहे. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्वाचं की कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर योजक असणं फार महत्वाचं असतं. योजक असणं ही अतिशय दुर्लभ गोष्ट समजली जाते. आपल्या सुदैवाने आपल्या बॅच मधले गोरख लांबकडे असेल, भाऊ उत्पात असेल, शेडगे असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी अतिशय सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं केलं आणि त्यांच्या धडपडीमुळे आजचा कार्यक्रम झाला असं माझं मत आहे. त्या सर्वांचे आभार. त्यांना राग आल्यात राहतात त्या त्यांचे निश्चितपणे आभार मानतो आणि हेही सांगायला हरकत नाही की कॉलेज पासून ते आजपर्यंतचा प्रवास मित्रमंडळींच्या पाठिंब्यावर, त्यांच्या शुभेच्छांवर चाललेला आहे. तो यापुढे निरंतर चालू राहील याची निश्चितपणे खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुभाष लोंढे, राहणार कोळदी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, म्हणजे पुणे जिल्ह्यातला. बीएससी ॲग्रिकल्चरची सुरुवाती अनुभव असा आहे की 2035च्या गावामधून मी आलेलो आणि बीएससीला पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतल्यानंतर महिन्याभर तर काही समजत नव्हतं, म्हणून मी दर आठवड्याला गावी जायचा, थोडा रिलीफ म्हणून गावी जायचा. तर एक दिवस आईनं असं म्हटलं, सारखं सारखं काय असतं रे गावाला, परत जर आलं तर कन्नडच मोडं घेऊया. तेव्हापासून आहे ना गावालाच गेलो नाही 2-3 महिने. आणि अशा प्रकारे डिस्टिंक्शन मध्ये म्हणजे थोडस काही सुरू महिन्यावर समजत नव्हतं, नंतर सारखे सारखे ते शब्द कानावर आदळल्यामुळे आहे ना रुटीन पडून गेलं आणि रेग्युलराईज झालं. आणि आनंदाची गोष्ट अशी की बीएससी ॲग्री डिस्टिंक्शन मध्ये पाहतो. आणि हे करत असताना बीएससी ॲग्री झाल्यानंतर मी इमिजिएटली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काम करणार. 4 वर्षानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन इफकोला जॉईन झालो. तर इफको मध्ये नंतर 34 वर्ष सेवा केल्यानंतर मी विदर्भाचा चीफ रिजनल मॅनेजर म्हणून नागपूरला रिटायर झालो. आणि त्याच्यानंतर आता पुणे ते स्थायिक आहे. मुलगा जो आहे
तर मुलाच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची अशी की मुलगा 12वीला होता आणि त्याला असंच थोडा कंगळमंगळ करायचा अभ्यासामध्ये. त्याला म्हटलं, बाळा तुझा बाप काही जहागीरदार नाहीये, तू जर तुला पर्सेंटेज कमी पडले, तुला BSc ला गेलं तर मी डोनेशन भरून कुठे इंजिनिअरिंगला कुठे ऍडमिशन घेणार नाही. आणि आनंदाची गोष्ट अशी की मुलानं 12वीला 87 आणि CET ला 87 मार्क पाडले आणि त्याला MIT ला इमिजिएट ऍडमिशन मिळून गेलं BE कॉम्प्युटरला. आणि त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं, मी जोपर्यंत सर्व्हिसमध्ये आहे तुला शिकायचं तेवढं शिक. त्यानंतर त्यांनी MBA IT केलं, एक इंटरनल एक्झाम असते SCB क्वालिफाय झाला आणि तो आता एका जरी बेस्ट त्याचा सॉफ्टवेअरचा असला तर तिथे लोणीकरला तो प्रोजेक्ट मॅनेजर आहे मेकॅनिकल कंपनी. तो सगळीकडे ठेवतो. आणि असं सुशिक्षित कुटुंब आहे. गावाला शेती वडलोपारची जमीन आहे, पण वडलोपारची जमीन असल्यामुळे आता काही काम होत नाही, काही नाही. वय झाल्यामुळं घरी असं फावडं हातात घेतलं, 4-5 फावडे मारले की कंबर दम काढत नाही. त्याच्यामुळं मग ती शेती अर्ध्या वाट्याने देऊन टाकली. पण शेती चांगली आहे, शेतीत ऊस भरपूर आहे. आता जवळ 210 टन ऊस गेलाय. आणि तो प्रॉब्लेम नाही आहे. तर थोडस एक प्रॉब्लेम असं होतं की मुलांना आम्ही नेहमी सांगतो, कळलं ही वडलोपारची जमीन आहे, ही तुम्ही सांभाळा, पण ही विकू नका. कारण जमीन परत घेणं सोपं नाही आणि या पुढच्या पिढीला हा फार मोठा संदेश देणं गरजेचं आहे. आणि कारण त्याचं आजकाल कंडिशन अशी आहे की मुलगा सर्व्हिसला, सुनबाई सर्व्हिसला, शेतात जायचं कोणी म्हणून आम्हाला जावं लागतं आठवड्यात. आईचं शेताला चक्कर मारायचे, बाण व्यवस्थित आहेत ना सगळं. कारण आजकाल अशी कंडिशन आहे की तुम्ही जर नसाल तिथे ना सरकत आतमध्ये चालतो. तर अशा गोष्टी आहेत. म्हणून त्याच्यासाठी आहे ना कमीत कमी आठवड्यातून एक चक्कर मारणं गरजेचं असतं. जमीन जागेवर आहे आपली. कारण हे बघा, तुम्ही जेवढं सरळ आहे समोरचं सरळ नसतो. आणि गावाकडची माणसं इतकी वस्तात असतात ना, वस्तात असतात की तुमच्या समोर गोड गोड बोलतात, मागे सगळं काम करून घेतात. अशा गोष्टी असतात. म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्याला होत नाही, आपण कोणाशी जमू शकत नाही, पण आहे त्याच्यात कमीत कमी एक चक्कर मारली ना आपलं शेत जागेवर. आणि मुलांना सांगायचं, बाळा जसं रोज तर अर्ध्या वाट्याने खांडाने देतो, शेती घेऊन नको जाऊ द्या पुढच्या पिढीकडे. मित्र रामकर साहेबांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एकत्र मिळण्याची येण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.